सर्वांना श्री स्वामी समर्थ. आजचा हा ईश्वरी संदेश तुमच्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण ठरणार आहे. हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत न चुकता ऐकलात तर आयुष्यातील कोणतीही समस्या, दुःख, यातना तुम्ही त्यातून सहज बाहेर पडाल. देव म्हणतात, बाळा, तू तुझ्या जीवनात तुझ्यासाठी, तुझ्या कुटुंबासाठी, प्रगतीसाठी जे काही तू प्रयत्न करत आहेस, ज्या यशाच्या शिखरावर तुला विराजमान व्हायचं आहे, त्यासाठी तुझे सर्व कष्ट प्रामाणिक आहेत. या सर्वांमध्ये तू कधीतरी थकून जातो, पण तरीही तुझे ध्येय साध्य करण्यासाठीची तुझी धडपड आम्ही जाणत आहोत. खूप कर्तव्य व जबाबदारी तुझ्यावर आहेत व त्या तुलाच पूर्ण करायच्या आहेत. त्याच चिंतेमध्ये तू सतत व्यस्त असतोस. पण बाळा, चिंता करणे सोडून दे, कारण आम्ही तुझी सर्व चिंता दूर करण्यासाठी आत्ता तुझ्याकडे आलो आहोत. तुझे सर्व दुःख, तुझ्या सर्व समस्या आम्ही क्षणामध्ये दूर करू व तुझ्या पाठीवरून प्रेमाचा हात देखील फिरवू. तुला यापुढे कोणत्याच बाबतीत विचार करण्याची गरज नाही. तू फक्त आमचे नाम घे. नामाला कधीही अंतर देऊ नकोस. तर नाम जप करत राहा. याचे फळ तुझ्यासाठी विलक्षण सुंदर असणार आहे. तुम्ही सुद्धा नामजप करत असाल तर आत्ताच श्री स्वामी समर्थ कमेंट करा. देव म्हणतात, बाळा, यशवंत तर तू होशीलच, पण या जीवन प्रवासात कधीही काहीही चांगले करायचे असेल तर ते मनापासून कर. इतरांची मदत देखील मनापासून कर. जीवन प्रवासात पैसा महत्त्वाचा असतोच, पण पैशाबरोबर माणसांशी माणुसकीने वागायलाही तू कधी विसरू नकोस. कारण श्रीमंती ही वाऱ्यावर उडून जाते, वेळेप्रमाणे ती बदलत राहते, पण कायम टिकणारी गोष्ट एकच, ती म्हणजे नम्रता, माणुसकी. म्हणून पैशापेक्षा जीवाला जीव देणारी, जीवाभावाची माणसे जोड, त्यांना जप, कारण तीच खरी संपत्ती आहे. आणि बाळा, ही संपत्ती ज्या व्यक्तीकडे आहे तेथे आमचे अस्तित्व नक्कीच आहे. त्या व्यक्तीवर आमची कृपा नेहमीच राहते. अशा व्यक्तीला आम्ही कधीही अंतर देत नाही. तुम्हालाही देवांची कृपा प्राप्त व्हावी असे वाटत असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व स्वामी परिवारात सहभागी व्हा. देव म्हणतात, बाळा, आयुष्यातील कालचा दिवस, आजचा दिवस, उद्याचा दिवस हे सर्व दिवस तुझ्या जीवनातील अनमोल दिवस आहेत. त्या दिवसांना कधीही वाया घालवू नकोस. या प्रत्येक दिवसाला तू तुझ्या यशासाठी वापर. स्वतःला नेहमी नव्या गोष्टीसाठी प्रयत्नशील ठेव. तेव्हाच येणारा प्रत्येक दिवस तुझ्यासाठी एक छान खास क्षण, एक नवी भेट घेऊन येईल, हे विसरू नकोस. आणि तुझ्या प्रत्येक दिवसात, दिवसातील प्रत्येक क्षणात तुला आमची जाणीव होईल. आम्ही कोठेही दूर नाही आहोत, तर आम्ही तुझ्या प्रत्येक चांगल्या कृतीमध्ये तुला मार्गदर्शन करत असतो. तुम्हालाही देवांचे दर्शन व्हावे असे वाटत असेल तर आत्ताच
दर्शन द्या स्वामीराया कमेंट करा. देव म्हणतात, बाळा, या जीवनात काही बदलायचं असेल, नवीन चांगले काही घडवायचे असेल तर सर्वात आधी स्वतःमध्ये बदल करण्याचा प्रयत्न कर. जर तुझ्यात काही खरेच दोष असतील तर ते सुधारण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे करून बघ. तुझ्या हातून काही चुकीच्या गोष्टी कळत नकळत घडल्या असतील तर त्यांना सुधारण्यासाठी नेहमी तयार राहा. तू नेहमीच चांगले कर्म करण्यावर भर दे. तुझ्या हातून सत्कर्म घडण्यासाठी प्रयत्न करून बघण्यासाठी तुझी तळमळ प्रामाणिक ठेवून बघ. नाही तुझे आयुष्य सुखमय झाले तर मग सांग. त्यानंतरचे तुझे आयुष्य सुखाने भरून जाईल. तुझ्या समस्या दुःख हे देखील संपून जाईल. आणि बाळा, माणसाला जिंकायचे असते ते केवळ आपुलकीने. आम्हालाही तुला त्यानेच जिंकावे लागेल. निस्वार्थी भक्तिभाव मनात नेहमी जागा ठेवायला हवा. कारण वेळ, पैसा, सत्ता आणि एखाद्या वेळेस शरीरसुद्धा सोडून देणार असतं. पण माणुसकी, प्रेमळ स्वभाव आणि निस्वार्थी भक्तिभाव तुला कधीही एकटे पडू देणार नाहीत. बाळा, या जीवनात नेहमीच मैत्री अशी कर की जग आपलं होईल. माणूस असा बन की माणुसकीसुद्धा नतमस्तक होईल. प्रेम असे कर की जगही प्रेमळ होऊन जाईल. सर्वांशी नेहमी असा राहा की असा वाग की या जीवनाचे सार्थक होईल. कारण बाळा, देव दगडात कमी आणि माणसात जास्त वावरत असतो. म्हणूनच माणसातील देव शोध. जगण्याचा खरा आनंद अनुभव घे. श्री स्वामी समर्थ. आजचा स्वामी संदेश आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असेच संदेश नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.